नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शौर्य आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा. दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने 19 नोव्हेंबरला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. शौर्य पाटील हा सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातील विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुप जयराम भंबानी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मृत विद्यार्थ्याचे वडील प्रदीप पाटील यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याचिकेतर्फे प्रदीप पाटील यांच्या वतीनं बाजू मांडताना वकील प्रितेश सबरवाल यांनी न्यायालयात सांगितलं की घटना घडून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे, तरीही पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस किंवा अर्थपूर्ण चौकशी केली नाही. याचिकेकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष एका गंभीर बाबीकडे वेधलं. मृत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचे मुख्य साक्षीदार हे त्याचेच वर्गमित्र आहेत. हे सर्व साक्षीदार अल्पवयीन विद्यार्थी असल्याने विटनेस प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पोलिसांनी अद्याप आवश्यक पावले उचललेली नाहीत, असा गंभीर आरोप वकिलांनी केला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने कोर्टात हजर असलेल्या तपास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष तपास पथकाद्वारे केला जात आहे. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती अनुप जयराम भंबानी यांनी थेट निर्देश दिले की याचिकाकर्त्यांचे म्हणणे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम व्ही यांनी या प्रकरणाच्या सध्याच्या तपासाची शिस्ती दर्शवणारा स्टेटस रिपोर्ट स्वतःच्या सहीनिशी न्यायालयात सादर करावा. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जुलै 2026 ला होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.